पण त्याआधी 8 दिवस त्या वांगळे आणि भिकारी वाटायला चालता चालता त्याने एक भिक्षू भेटला. आणि 5 शिला कोणत्या मोठं करू नका थोडी ते प्रधान घरीच होता आणि राजवाड्याच्या फक्त आपल्याला काय दिलं त्यांनी दान दिलं. आकडा सांगत नाही, आकडा मोठा आहे. जागतिक धम्म संगीतीसाठी धम्म परिषदेसाठी मोठा आकडा घ्यायचा म्हणून आजचा आकडा सांगत नाही. बरोबर अशा कंजूसी करू नका. विमलताई इंगडे यांनी नाशिकवरून मला तेलाचा डबा आणला. सर्वांना जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. दाळबट्टीला सुंदर नाशिकचं तेल आणलं आपल्याकडे. सर्वांना जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. प्रियजनो तुमच्या माया मावल्यांचं खूप मोठं प्रेम आहे भीमटेकडीवर. धन्यवाद. मंगलकामना शुभकामना. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. बोधडे मॅडम आमच्या इंगळे मॅडमसाठी धन्यवाद. त्याचबरोबर गवई मॅडम, गायकवाड मॅडम, दुसऱ्या गायकवाड मॅडम या सर्व महिला मंडळीने धम्मदान दिलं. मी त्यांना धन्यवाद, मंगलकामना शुभकामना. डॉक्टर दवाखान्यामध्ये तेच राहतील. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. प्रेजनो खूप मोठी मेहनत घेत आहेत इतिहास तयार करण्यासाठी. सर्वांना खूप सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. साधू साधू. त्याचबरोबर आमचे भिवसने गुरुजी आमचे शेजोळ बाबा यांचा सुद्धा सन्मान आम्ही करत आहोत. भिवसने गुरुजींनी सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये 200 गोणी सिमेंट धम्मदान दिली होती. या ठिकाणी पाटील मॅडम आहेत, पाटील बनसोडे. ज्या दिवशी त्यांनी एक चिठ्ठी पाठवा नावाची, कोणाचा सन्मान झाला नसेल तर महिला मंडळचा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. हिरामनजी दहाडे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. धन्यवाद. बोधड साहेबांचं फार मोठं काम समाजामध्ये आहे. सर आपल्याला जागतिक धम्म परिषद घ्यायची आहे येत्या 2026 मध्ये. आज जे तुम्ही एवढ्या ओटीने बसता हा खरा माणूस आहे. धन्यवाद. चंतु देवतागत आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ती मे वचो ततो निब्बान हिमेनाते समेजतु साधु साधु साधु. संघं नमामि. दुखल्या दुखल्या येत नाहीत ना? सर्वांना दिसतो का मी? सर्वांनी म्हणा तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. हातवर करा जरा असं. उपासक उपासिकांचा हातवर करा. उपासक उपासिकांचा विजय असो. उपासक उपासिकांचा. आपल्या सर्वांना धन्यवाद. जय भीम. हे सुद्धा उद्या त्यांची धम्मदेशना आहे. त्यांच्या धम्मदेशनेचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी यायचं आहे. त्याचबरोबर पूजनीय भदंत खेमोदम्मजी महास्तवीर यांची सुद्धा धम्मदेशना उद्या आहे. भिक्खुनी संघाची धम्मदेशना आहे. त्यानंतर आपले पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांचा उद्या आपण त्यांना पुरस्कार देणार आहोत समाजाच्या वतीने. ते सुद्धा उद्या येणार आहेत. कवाडे साहेब सुद्धा उद्या येणार आहेत. जमलं तर रावसाहेब सुद्धा येणार आहेत. असे बरेचसे मान्यवर उद्या येणार. कारण आजची पहिला दिवस आहे. बरेचशा लोकांना आजच्या दिवशी येण्यासाठी थोडी अडचण झाली. उद्या मात्र सर्वच मान्यवर आपल्या या कार्यक्रमाला या धम्मपरिषदला येणार आहेत. त्याचबरोबर संध्याकाळी विजयानंद जाधव आपले मेघानंद जाधव यांचा बुद्ध आणि भीमगीतांचा कार्यक्रम आहे. लोखंडे साहेब जी टीव्ही यांचा सुद्धा बुद्ध आणि भीमगीतांचा कार्यक्रम आहे. आणि धम्मदेशना असे भरगच्च कार्यक्रम उद्याच्या दिवशी आहेत. त्याचबरोबर त्या उद्याच्या धम्मपरिषदेचे उद्घाटक आमचे ॲडव्होकेट रंजनाताई भोसले पुणे, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बंगला ताब्यात घेतला आणि समाजासाठी 15 वर्ष दिले, ते सुद्धा उद्या येणार आहेत. त्याचबरोबर उद्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमरावजी आंबेडकर हे उद्या ठीक 1 वाजताच या ठिकाणी आपल्या धम्मपरिषदेचे अध्यक्ष म्हणून येणार आहेत. प्रियजन सर्व लोक उद्या भरगच्च कार्यक्रम सकाळी 8 वाजतापासून सुरुवात होणार आहेत. आपण सर्वांनी उद्याच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. जशा पद्धतीने आज आलात तसं उद्या सुद्धा आपल्याला बाबासाहेबांच्या नातवाचं दर्शन घेऊन त्यांच्या हातून डॉक्टर बी.आर. आंबेडकर 100 बेड हॉस्पिटल या हॉस्पिटलच्या ओपीडीचं नवीन बिल्डिंग मध्ये नवीन ओपीडीचं उद्घाटन तुमच्या सर्वांच्या दानातून आपण उद्या करणार आहोत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. एका वर्षामध्ये औरंगाबादकरांनी आपल्याला 2.25 कोटी रुपये धम्मदान दिलेत आणि त्या धम्मदानामध्ये आपण 50 बेड हॉस्पिटलची स्लॅब आणि बांधकाम झालेलं आहे. प्रियजनो एका एकाचं नाव घेतल्यापेक्षा आपल्या सर्वांना मी धन्यवाद मंगल कामना देतो. उद्या त्या नवीन बिल्डिंग मध्ये नवीन ओपीडीचं उद्घाटन
जीवनासाठी त्या ऐतिहासिक कार्यामध्ये आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचं आहे. सकाळी 9 वाजतापासूनच धम्मदेशिका चालू होणार आहेत. आपण सर्वांनी सकाळी लवकर यायचं आहे. इथे भोजनदान घ्यायचं आहे. या ठिकाणी दोन्ही टाइम आपल्याला भोजनदान मिळेल. धन्यवाद. या ठिकाणी पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार. त्याआधी आपल्या सर्वांना काही उपासक राहिले त्यांचा आम्ही सन्मान करतो आणि पुढे परत आपल्या पूजनीय भिक्खुनी आर्य शिलाजी नांदेड यांच्या धम्मदेशनेला सुरुवात होणार आहे. उपवासाच्या दिवशी आपण कोणत्या माला घालायच्या नाही, बांगड्या घालायच्या नाही, टिकली लावायची नाही, डोसकं राहायचं नाही, अंगाला साबण सुद्धा लावायची नाही. त्याला म्हणतात उपवासत. आता आमच्या काही बाया, काही अभ्यासू बाया आहेत ना, उपवासत करतात. एक म्हातारी येते, तुला काय झालं ग झडपाणी? गळ्यात पोत नको, कपाळाला टिकली नको, हे शोभलं का तुला? मला नाही पटत बाय असं रंडकी वाणी. बघा, ती माऊली इकडं आलीच नाही तर तिला उपवासत काय करणार आहे? मरीमाय मेसकुमायचे उपास धरायचे, नारळ फोडायचे, अंगात आलाय देवन 11 रुपये ठेव. आता बऱ्याच बायाच्या अंगात देव येईना, पण केस लयच मोकळी सोडायलेत ना. आता इतकाले केस येतात बाया विवारामध्ये, पण मी म्हणत असतो आई ते केस बांधणार. माय माताजी कटाळा चालावं आई, पण ती आमच्यावानी भाजून तरी टाकणार, मग कटाळा यायला. तर आम्हाला बघा बरं, कंगवा नाही, तेल नाही, काही नाही. तिसऱ्या दिवशी केली चटकी, घेतली वाटी, केली टकल. कसा आहे साधू संताला आहे, ज्याच्या डोक्याला बाल त्याच्या जिंदगीचे हाल. ज्यानं केलं टकल त्यालाच बाबासाहेब आंबेडकरांना दिली अक्कल. मला नाही शिक्षण, मी अडाणी आहो, मला शिक्षण नाही. पण जेव्हा मी दीक्षा घेतली तेव्हा मी तिकडं आंध्रात गेलो. आंध्रामध्ये भाषा कशी आहे? हे माता माय, हे म्हणलं मी माता माय ना होय गडचांद्याची. आता चारिकाला गेलो, चारिकाला गेल्याच्या नंतर आता तिकडे सगळी तांदळाचंच खाणं आहे. आता त्या बाईच्या पहिल्या घरी गेल्याच्या नंतर तिनं काय केले, धरले आणि तांदूळ टाकले. म्हणलं माताजी घे दीक्षा, माग भिक्षा, कच्च धान्य खायला. दुसऱ्या घरी गेलो, त्या बाईनं पीठ टाकलं. आणि तिसऱ्या घरी गेल्याच्या नंतर उडदाची डाळ गरम गरम टाकली. म्हणलं बस झालं आता 3 घर. आता पुन्हा कोचत गेलं तर काय करा, म्हणून 3च घरं घेतली. तर आणि का हापशी जवळ जाऊन बसलो, पाण्याचं जेलपात्र भरून घेतलं आणि ती डाळ सगळी त्याच्यात ती तांदूळ पीठ कालवलं आणि तसंच खायलो. तर सगळ्या बाया मी तोंडाकडे पाहिले, हे माता माई येडी आहे का, हे कचच खायला लागली. आता जेवताना बोलत तर